all smarties out there. Hope all of you are fit and fine out there. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या सेशनमध्ये. आज आपण जो चॅप्टर आपला चाललाय थिंक बिफोर यू स्पीक, म्हणजे बोलायचा आधी सोचा. हेच आज आपण लास्ट पार्ट बघणार आहे. चॅप्टर मध्ये लास्ट मध्ये आपण वाचवतो सॉक्रेट्सच्या बद्दल, की सॉक्रेट्सनी काय गोष्टी म्हटल्या आणि त्याच्या अनेक आपण जे आहे जानकारी घेऊ की सॉक्रेट्सचे काय विचार होते याबद्दल. तर चला वाचूया थिंक बिफोर यू स्पीक. तर आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये वाचलं की सॉक्रेट जे की एक फारच जास्त ज्ञानी विद्वान माणूस होते आणि एन्शियंट टाइमचे होते, ते पुराण्या जमान्याचे होते. आणि ते काय करत होते की त्यांच्याशी खूप युथ जे आहे, जे युवा वर्ग आहे ते खूप इन्फ्लुएन्स राहायचं त्यांच्या गोष्टींशी, कारण की ते इतक्या चांगल्या गोष्टी करायचे. आणि सॉक्रेट्सचे जे शिष्य होते ते त्यांना सॉक्रेट्स आपल्या शिष्यांना म्हणायचे की आपलं तोंड जिथवरी होय बंद ठेवा, जास्ती नाही बोलायचं, आणि अगदी नेसेसरी असेल जिथे तिथेच गोष्टी करायच्या. आणि मग त्यांचे शिष्य त्यांना विचारायचे की आम्हाला कसं कळेल की केव्हा राईट वेळ आहे बोलायची, केव्हा बोलायचं आणि काय बोलायचं. तर त्याच्या पुढे आपण वाचू आता. ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 क्वेश्चन्स and received an affirmative answer to each of the 3, replied Socrates. तर सॉक्रेट्स काय म्हणाले की आपलं तोंड तेव्हाच उघडा बोलाय करता जेव्हा आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 क्वेश्चन्स, आपल्याला 3 जे आहे प्रश्न विचारल्यानंतर त्याच्यानंतरच आपलं तोंड उघडा बोलाय करता. अँड रिसिव्ड अन अफर्मेटिव्ह आन्सर टू ईच ऑफ द 3. तर हे प्रश्न जेव्हा तुम्ही स्वतःला विचाराले आणि त्या प्रश्नांचे तुम्हाला अफर्मेटिव्ह म्हणजे की पॉझिटिव्ह आन्सर, येस मध्ये आन्सर येतील. अफर्मेटिव्ह मध्ये म्हणजे काय, येस. तर येस मध्ये आन्सर जेव्हा तुम्ही त्या प्रश्नांचे स्वतः करता, जेव्हा प्रश्न कराल आणि पावाल, तेव्हाच तुम्ही जे आहे बोला जे तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा. व्हॉट वर द 3 क्वेश्चन्स. आता हे कोणत्या 3 प्रश्नांची गोष्ट करतात पहा. द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवरसेल्व्स बिफोर वी स्पीक इज इट ट्रू. तर पहिला जो प्रश्न आहे जो आपल्याला आपल्याशी स्वतःशी केला पाहिजे तो आहे की इज इट ट्रू, की काय हे खरं आहे, म्हणजे आपण जे बोलतो आहे काय ते खरं आहे. इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरिसिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, जर आपण जे बोलतोय त्याच्या आपल्या ट्रूथ, व्हेरिसिटी म्हणजे काय, ट्रूथ जे सच्चाई असते, तर त्याची सच्चाई च्या बद्दल जर आपण शुअर नाही आहोत, आपल्याला खात्री नाही आहे की जे आपण बोलतोय ते खरं आहे, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. तर तेव्हा हेच बेटर राहिले की आपण काही शब्द ना बोलायचे जर आपल्याला त्याची खात्री नाही आहे की आपण जे बोलतोय ते खरं आहे. When we utter words carelessly, we ourselves become transmitters of untruth. तर जेव्हा आपण केअरलेसली बोलतो म्हणजे की बिना काही लक्ष देता आणि काही पण बोलतो, तर तेव्हा काय होतं, वी आरसेल्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. अनट्रूथ म्हणजे काय, खोटं. तर आपण जे आहे आपण स्वतः जे आहे ट्रान्समिटर बनतो खोटं बोलायचे. ट्रान्समिटर्स म्हणजे काय की इकडून तिकडे आपल्याद्वारे ती गोष्ट पसरते, ठीक आहे ना. सो दॅट इज ट्रान्समिटर. तर आपण त्याचे ट्रान्समिटर बनतोय, आपण ती गोष्ट, खोटी गोष्ट पसरायचे ट्रान्समिटर बनतोय. म्हणून बरं हेच आहे की जर आपल्याला गोष्टीची खात्री नाही की ते खरं आहे तर आपण ते नाही बोलायचं. आता दुसरी गोष्ट, द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लीजंट. तर दुसरा प्रश्न जो विचारायचा आहे आपल्याला स्वतःला काही बोलायचा आधी, तर तो काय, इज इट प्लीजंट, काय प्लेझंट आहे, काय सुखद आहे, जे आपण बोलतोय ते सुखद आहे दुसऱ्याकरता, आपल्याकरता, दुसऱ्याकरता. Many are the empty remarks and vain statements that people make in idleness to hurt others. तर काय असतं की कितीतरी आपण असे एम्प्टी रिमार्क्स म्हणजे की असं फालतूच काहीतरी बोलून देतो, अँड वेन स्टेटमेंट्स म्हणजे की ज्या स्टेटमेंट्सचा काही अर्थ नाहीये, असं निरर्थक, तसे निरर्थक स्टेटमेंट्स आणि असं फालतूपणाचं आपण जे बोलतो, दॅट पीपल मेक इन आयडलनेस, जे की लोक तसंच म्हणजे आयडलनेस म्हणजे काही कामधाम न करता आणि तसंच बोलून देतात, टू हर्ट अदर्स. आणि त्याच्याने काय होतं की अनेक लोक जे आहे ते हर्ट होतात, ते लोकांना दुःख पोहोचतं, कारण की आपण बिना सोचल्या समजल्या काही पण बोलतोय, दुसरा त्याच्याने हर्ट होतोय, दुःखी होतोय. इट इज बेटर दॅट दीज अनप्लीजंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. तर म्हणून हे बरं राहिले की अशा प्रकारचे जे अनप्लीजंट वर्ड्स आहेत, जे चांगले नाही आहेत बोलाय करता, तर ते न बोलले जाय, तर तेच जास्त बरं. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेट्स इज इट युजफुल. तर तिसरा जो प्रश्न आहे सॉक्रेट्सच्या हिशोबे विचारायवाला आपल्या स्वतःला, तो काय आहे, इज इट युजफुल, काय हे उपयोगी आहे आपल्याकरता, उपयुक्त आहे आपल्याकरता. आहे इज आर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिसनर. आपण जे बोलतोय ते काय लिसनर म्हणजे जो ऐकतोय त्याच्याकरता बेनिफिशियल आहे, त्याच्याकरता हितकारी आहे हे जे आपण बोलणार आहे.
विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? काय आपण जे बोलतोय त्याच्याने कुणाला राहत मिळेल, कुणाला आराम मिळेल आपले शब्द ऐकून, आपलं बोलणं ऐकून? आर वी लायकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से? काय आपण आपल्या बोलण्याने कुणाची हेल्प करू पाहू? काय आपण त्याच्याशी कुणाचं जे आहे भलं करू पाहू? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. तर जर असं काही होत असेल तर आपल्याला या केसमध्ये नुसतं बोललं पाहिजे पुढे जाऊन, आणि काही पण आपण बोलू शकतो. तर अशा प्रकारे सॉक्रेट्सचे आपण जे हे मत ऐकले, 3 क्वेश्चन्स ऐकले. इज इट ट्रू, इज इट प्लेझंट अँड इज इट युजफुल? म्हणजे हे आपण आपल्याशी प्रश्न विचारायचा की काय ते खरं आहे, काय ते सुखद आहे, आणि काय ते युजफुल आहे, म्हणजे उपयोगी आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारून आणि त्यानंतर आपण जे आहे ते बोलायचं. आणि कधी पण क्रोधात नाही बोलायचं, ही पण तेवढीच गोष्ट खरी. बघा इथे काही वर्ड मिनिंग दिलेले आहे, जसं की काउन्सल्ड एक शब्द आला होता, त्याचा अर्थ आहे ऍडवाइज्ड किंवा गाइडेड, म्हणजे सल्ला देणं. एफर्मेटिव्ह हा शब्द जो आला होता, एफर्मेटिव्ह आन्सर इज द आन्सर येस. तर एफर्मेटिव्ह मध्ये आन्सर देणं म्हणजे येस मध्ये आन्सर देणं. वेरासिटी, ट्रुथ. ट्रान्समिटर्स जो आला तो शब्द, हिअर इट मीन्स पर्सन हु स्प्रेड समथिंग, इन दिस केस अनट्रूथ. तर जो व्यक्ती काही पसरतो, आणि या ज्या आपण जे वाचले या संदर्भात आहे अनट्रूथ म्हणजे की खोटं. आता बघा आपण नेक्स्ट बघूया. द सेम वर्ड कॅन बी युज्ड एज अ नाउन इन सम सेंटेन्सेस अँड एज अ वर्ब इन अदर्स. ही आपण आपली एक्सरसाइज केली पण होती, की एकच शब्द दोन जागी एज अ नाउन, एज अ वर्ब वेगवेगळ्या संदर्भात उपयोग केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. तर इथे हा रिमार्क्स काय, नाउन आहे हा, ठीक आहे ना. इथे हा संज्ञा आहे. आणि अ वाईज मॅन वन्स रिमार्क्ड, तर हे आहे वर्ब, इथे हे क्रियाचं काम करते. मी एक 2 सेंटेन्सेस आता आपण हे सेंटेन्सेस बनवायचं करूनच चुकलोय आधी. आता नेक्स्ट बघा, आपण आज लँग्वेज स्टडी पार्ट बघूया. रीड द फॉलोइंग सेंटेन्स. अ व्हेरी वाइज मॅन वन्स रिमार्क्ड दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव्ह. हा आपण वाचला होता सेंटेन्स. द सेंटेन्स हॅज 2 पेअर्स ऑफ अपोजिट्स. या सेंटेन्स मध्ये 2 अपोजिट्सचे पेअर आहेत. अपोजिट्स तुम्हाला माहितीये, विपरीतार्थक, ठीक आहे ना. स्पोकन अँड अनस्पोकन, तर हे 2 शब्द आलेत आपले विपरीत. अनस्पोकन आलंय आणि स्पोकन आलंय. अँड मास्टर अँड स्लेव्ह, अशाच प्रकारे मास्टर अँड स्लेव्ह, की मालिक आणि जो आहे गुलाम. द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज मेक द सेंटेन्स मोर इफेक्टिव्ह. ह्याच्याने काय होतो, सेंटेन्सचा इफेक्ट वाढतो. पुटिंग टुगेदर अपोजिट और कॉन्ट्रास्टिंग आयडियाज वन सेंटेन्स इज अ लिटररी डिव्हाइस. तर अशा प्रकारे 2 विपरीत अपोजिट्सला एका सेंटेन्स मध्ये बरोबर आणणं हा एक लिटररी डिव्हाइस. ह्या साहित्य मध्ये हा एक उपकरण सारखा युज केला जातो, आणि ह्याला म्हणतात अँटीथिसिस. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ अँटीथिसिस. आता इथे बघा अँटीथिसिसचे अनेक एक्झाम्पल्स आहेत. गिव्ह एव्हरी मॅन दाय इयर बट फ्यू दाय व्हॉइस. ठीक आहे ना. तर इथे एव्हरी आणि फ्यू. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. तर ह्याच्यात प्रपोजेस डिस्पोजेस झालं. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. सिल्वर गोल्ड आणि स्पीच सायलेन्स दोन आहे याच्यात. पेशन्स इज बिटर बट इट हॅज अ स्वीट फ्रूट. तर इथे बिटर आणि स्वीट हे 2 अपोजिट झाले. तर ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ अँटीथिसिस. नेक्स्ट बघा, वी हॅव सीन दॅट क्लॉजेस आर पार्ट्स ऑफ अ सेंटेन्स. क्लॉज काय आहे, सेंटेन्सचे पार्ट आहेत. अँड दे आर क्लासिफाईड एज मेन अँड सबऑर्डिनेट और डिपेंडेंट क्लॉजेस. हे आपण आपल्या मागच्या चॅप्टर्स मध्ये वाचून चुकलोय. मेन क्लॉज अँड डिपेंडेंट क्लॉज. डिपेंडेंट क्लॉजेस कॅन बी फर्दर क्लासिफाईड एज फॉलोज अकॉर्डिंग टू द वर्क दे डू इन अ सेंटेन्स. आता जो डिपेंडेंट क्लॉज आहे किंवा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, तो आणि काही त्याचे विभक्तीकरण होतात. जसं पहा, क्लॉज आहे हा मेन आणि डिपेंडेंट. आता डिपेंडेंट किंवा सबऑर्डिनेट क्लॉजचे अनेक प्रकार होतात. नाउन, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब असे 3 प्रकारचे क्लॉज आहेत. आता काय आहे याच्यात पहा, हाऊ डू वी डिसाइड वेदर अ क्लॉज इज अ नाउन क्लॉज, अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज और अन ऍडवर्ब क्लॉज. तर हे कसं कळेल की जो क्लॉज यूज होतोय तो नाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे किंवा ऍडवर्ब आहे. देयर इज अ सिंपल रूल. We can replace an adverb clause with an adverb, an adjective clause with an adjective, and a noun clause with a noun. तर सिंपलचा रूल काय आहे की आपण ह्याला रिप्लेस करू शकतो ऍडजेक्टिव्ह क्लॉजला ऍडजेक्टिव्हशी, ऍडवर्ब क्लॉजला ऍडवर्बशी, आणि नाउन क्लॉजला नाउनशी. लुक ऍट द फॉलोइंग एक्झाम्पल्स बघा. बट आय डोंट नो द आन्सर. हे नाउन आहे, आन्सर इथे नाउन आहे. आता या नाउनला आपण नाउन क्लॉजशी करू. बट आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट. तर हे नाउन क्लॉज झालं, ठीक आहे. ही टोल्ड अस अ फनी स्टोरी. तर फनी हा ऍडजेक्टिव्ह आहे. ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज फनी. सो दिस इज an adjective clause. They went away.
ठीक आहे. वेंट अवे, अवे हा ऍडवर्ब आहे. दे वेंट व्हेन यू वर टॉकिंग टू युअर फ्रेंड, हा ऍडवर्ब क्लॉज आहे. तर म्हणजे जो ऍडवर्ब च्या जागी यूज होतो ऍडवर्ब क्लॉज. तशाच प्रकारे सेंटेन्सेस कम्प्लीट करायचे, हे आपण बघून चुकलो होतो. आता आपण आपला जो आहे नेक्स्ट पार्ट बघूया. सो नाउ वी विल लुक ऍट सम साइड क्वेश्चन्स. आपण जे मार्जिनचे क्वेश्चन होते ते काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्यातले घेतले आहेत, आज आपण ते बघूया. वॉज डिझरायली ट्राइंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन? काय डिझरायली कोणतं सायंटिफिक रिझन देत होता जेव्हा त्यांनी हे म्हटलं की देवानी आपल्याला एक तोंड आणि दोन कान दिलेत, अशा गोष्टी जेव्हा केलं होतं? नो, डिझरायली वॉज नॉट ट्राइंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन. तर नाही, तो नव्हता देत. अबाउट मॅन हॅव्हिंग 2 इयर्स अँड 1 माउथ, त्याच्यावरती कोणता तो सायंटिफिक रिझन नव्हता देत. वॉज ही ओनली ट्राइंग टू गिव्ह अ मेसेज इन अ लाईट हार्टेड बट इफेक्टिव्ह वे? तर काय तो कोणता संदेश देण्याचा चाहत होता एका हलक्या मूडमध्ये आणि पण इफेक्टिव्ह तरीक्याने? येस, ही वॉन्टेड टू गिव्ह अ लाईट हार्टेड अँड प्लेफुल मेसेज. तर तो अशा प्रकारचा मेसेज देणं चाहत होता, दॅट मॅन शुड टॉक लेस अँड लिसन मोर. आणि तो काय मेसेज होता की माणसानी गोष्टी कमी केल्या पाहिजे आणि ऐकलं जास्त पाहिजे. आता बघा, अशाच प्रकारे गेस द मिनिंग ऑफ, इथे काही शब्द दिले होते तुमच्या चॅप्टरमध्ये आणि त्याचे मिनिंग आपल्याला बघायचे होते. वॉज टेकन अबॅक, याचा काय अर्थ होता? स्टार्टल्ड बाय अ सडन टर्न ऑफ इव्हेंट्स किंवा शॉक्ड बाय सरप्राईज और फ्राईट. आपल्या समोर अचानकसे काही होतं तर त्याला आपण म्हणतो वॉज टेकन अबॅक. जी आपल्याला काही म्हणजे अगदी अप्रत्याशित असतं, एकदम से अचानक से होतं, तर दॅट इज वॉज टेकन अबॅक. शॉक लागतो किंवा सरप्राईज होतो एकदम से. स्टॅमर्ड, स्टॅमर्डचा काय अर्थ आहे? हेजिटेटेड अँड रिपीटेड साऊंड वाईल टॉकिंग. जे आपण जसं हिंदीत शब्द आहे हकलावणं, ठीक आहे ना, आपण जे असं करतो तर त्याला स्टॅमरिंग म्हणतात. एक्झॉस्टेडचा काय अर्थ आहे? टायर्ड किंवा फॅटिक, म्हणजे खूप थकलेलं, दॅट इज एक्झॉस्टेड. मग आहे व्हॉट डू यू डू वेन समवन स्पीक्स टू यू अँग्रीली? तुम्ही काय करता जेव्हा तुमच्याशी कोणी रागाने बोलतं? डू यू ऑल्सो स्पीक अँग्रीली? काय तुम्ही पण त्याशी रागाने बोलता? वेन समवन स्पीक्स टू मी अँग्रीली आय ट्राय टू कीप माय काम. जेव्हा माझ्याशी कोणी रागाने बोलतं तेव्हा मी शांत राहायचा प्रयत्न करते. बिकॉज आय नो दॅट अँग्री वर्ड्स लीड टू क्वेरल्स अँड फाईट्स. कारण की मला माहितीये की रागाने बोललेले शब्द जे आहेत त्याच्यानी भांडणं होतात पुढे जाऊन. फायर ऑफ अँगर ऑलवेज टेक्स अ बॅड टर्न अँड बिकम्स वर्स्ट. तर जो अँगर, जो आपला राग असतो, रागाचा जो असतो भान, त्याच्यामध्ये तो नेहमीच जे आहे वाईट प्रकारे आणि पुढे जाऊन होऊन जातं आणि बिकम्स वर्स्ट, आणि जास्त गोष्ट खराब होऊन जाते. आय ऍट फर्स्ट ट्राय टू पॅसिफाय द पर्सन टॉकिंग हार्शली टू मी. तर मी सगळ्यात पहिले काय करते की जर कोणी माझ्याशी खराब तरीक्याने बोलतंय या कोणी राग अशा प्रकारे होत आहे तर मी त्याला शांत करायचा प्रयत्न करते. और देन कीप क्वाइट विदाउट स्पीकिंग अ वर्ड विथ हिम. किंवा नंतर जे आहे मी जर असं नाही पावत तर मी चुप राहते आणि त्याला काहीच उत्तर देत नाही, प्रत्युत्तर नाही करत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिस्कस व्हॉट यू कॅन डू टू कंट्रोल युअर अँगर. की तुम्ही काय करू शकता तुमच्या अँगरला कंट्रोल करायला? हे प्रश्न महत्वाचा आहे आणि हे तुम्ही पण याच्यावरती जे आहे लागू करू शकताय आपल्यावरती, की आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा त्याला कंट्रोल करायला काय करू शकतो आपण? आय विल ट्राय टू कीप क्वाइट अँड नॉट टू रिप्लाय. तर मी एक तर शांत राहते आणि प्रयत्न करते की उत्तर न देऊ. आय विल स्पीक ओनली कामली, आय विल स्पीक कामली अँड पीसफुली. आणि मी अशा प्रकारे शांतपणे बोलते. काउंट फ्रॉम 1 to 10 टू कंट्रोल माय अँगर. आपल्या रागाला शांत कराय करता, त्याला नियंत्रित कराय करता 1 ते 10 अशी गिनती म्हणते. लीव्ह दॅट प्लेस इमिजिएटली. त्याच वेळेस मी ती जागा सोडून देते. टर्न अ डेफ इयर. एकदम म्हणजे मी असं आपले कान जणू काही बंद करून घेते की मला काही ऐकूच नाही येते. इग्नोर द पर्सन. त्या माणसाला इग्नोर करते जो असं काही बोलतोय किंवा माझ्याशी काही अशा लढाई झगडा चाललाय तर. अँड फॉरगिव्ह हिम. आणि सगळ्यात शेवटी त्याला माफ करून देते. कारण की त्याला कुणाला माफ करण्याने आपला जो राग आहे तो शांत होतो आणि आपल्यालाही मनाची शांती मिळते. हॅव यू एव्हर पास्ड ऑन एन एम्प्टी रिमार्क और वेन स्टेटमेंट दॅट माइट हर्ट समवन एल्स? काय तुम्ही असं कधी केलंय की कुणाला असंच फालतूच काही रिमार्क देऊन दिलाय आणि म्हणजे की असंच बोलून दिलंय? व्हॉट कॅन यू डू टू अवॉइड डुईंग इट अगेन? तर तुम्ही असं काय कराल की त्याच्या असं काही परत ना हो, की तुमच्या बोलण्याने कुणाला दुःख होय आणि तो हर्ट हो. आय वॉज व्हेरी प्राऊड ऑफ माय फेअर कलर. पहा आता हा आन्सर एक आपण जे हायपोथेटिकल आन्सर आहे, ठीक आहे ना, की मला आपल्या गोऱ्या रंगाचा फार अभिमान होता. वन्स आय जोकिंगली पास सम नॅस्टी रिमार्क ऑन वन ऑफ माय फ्रेंड्स. तर एकदा मी बसले होते आणि अशाच प्रकारे काहीतरी हसी मजाक मध्ये मी कोणता तरी रिमार्क पास करून दिला एका माझ्या मित्राला अबाउट हिज डार्क कलर. त्याच्या
गहऱ्या रंगावरती. ही वॉज ग्रेटली हर्ट अँड स्टॉप टॉकिंग विथ मी. तर त्याला खूप दुःख झालं आणि त्यानंतर पासून त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. ही स्टार्टेड अवॉइडिंग मी अँड आवर फ्रेंडशिप वॉज लॉस्ट. आणि त्यांनी जे आहे माझ्याशी बोलणं अवॉइड करू लागला तो. आता मला माझ्याशी पाहतही नव्हता आणि आमची जी मित्रता होती ती संपून गेली. आय रिअलाइज दॅट आय शुडंट हॅव पास्ट सच अ वेन रिमार्क. तेव्हा मला कळलं की मला अशा प्रकारचा रिमार्क नव्हता करायला पाहिजे. आय हॅव नाव डिसाइडेड टू अवॉइड पासिंग सच रिमार्क्स. तर आता मी डिसाईड केलंय, तर मी निर्णय केला की अशा प्रकारचं कोणतंही मी कधी काही कुणावरती व्यक्तिगत जे आहे असं नाही बोलेन. आय कॅन अवॉइड स्पीकिंग विदाउट थिंकिंग. आणि मी बिना सोचल्या विचारला बोलणं हे अवॉइड करू शकते मी. आय कॅन स्टॉप जिअरिंग एट अदर्स. लोकांकडे चिडवणं, लोकांकडे अशा प्रकारे काही व्यंगात्मक करणं, ह्याला मी अवॉइड करू शकते. आय कॅन चेंज माय ॲटिट्यूड. मी आपला ॲटिट्यूड चेंज करू शकते. अँड स्पीक स्वीटली. गोड बोलू शकते. अँड काइंडली टू एव्हरीवन. आणि सगळ्यांशी नीट प्रकारे बोलायचा प्रयत्न करू शकते. तर अशा प्रकारे आज आपला हा सेशन संपलेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण आपला लाईव्ह इंग्लिशचा जो आहे पार्ट तो बघूया. तोही फार इम्पॉर्टंट आहे. तो तुमच्या एक्झाम्सच्या रिलेटेड पण म्हणजे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. सो वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक यू.